बेसिकली हा जो भाग आहे म्हणजे आता आपण जिथे चाललो आहे तो छत्रपती संभाजीनगरमधला एक वेल नोन MIDC एरिया आहे, ज्याला सगळेजण आपण शेंद्रा MIDC 5 स्टार MIDC असं बोलतो. सो बेसिकली ह्या MIDC एरियामध्ये वेल नोन कंपनीज आहेत. ठीक आहे, दोन गोष्टी आहेत. एक आहे शेंद्रा MIDC आणि सेकंड थिंग आता ऑन गोईंग आहे जी की बिडकीन साईडला असते, म्हणजे टुवर्ड्स पैठण आपण जेव्हा जातो ठीक आहे तेव्हा आपला एक बिडकीन एरिया लागतो. तिथे बिडकीन DMIC सध्या सुरू आहे. आपण नाव ऐकलं असेल की बिडकीनमध्ये काय नाव, सॉरी माफ करा, टोयोटा कंपनी सध्या येत आहे, म्हणजे ऑलरेडी त्याचं काम सुरू वगैरे आहे. जस्ट इमॅजिन, टोटल 800 एकरमध्ये ती कंपनी बनतीये. किती? 800 एकर. जर आपण मी जर एक एक्झाम्पल दिला, आपण जर एखाद्या मंगल कार्यालयामध्ये जातो, ठीक आहे, रँडम तुम्ही आतापर्यंत ज्या मंगल कार्यालयामध्ये जर गेला असाल, ठीक आहे, ते एक नॉर्मली 1-2 एकरमध्ये असतं. ठीक आहे, 1-2 एकर, 3 एकर किंवा 5 एकर पकडा. ठीक आहे, 5 एकरपेक्षा जास्त मंगल कार्यालय तरी, म्हणजे लॉन्स आपण ज्याला म्हणतो ते मी तर नाही अजून बघितलं, असू शकतं 5-10 एकर वगैरे. पण मी जिथे एक रिसेंट गेलो होतो त्याची साईज होती ऑलमोस्ट 3 ते 4 एकर अशी काहीतरी साईज होती. ह्यूज, व्हेरी ह्यूज. 2 एकरमध्ये त्याची पार्किंग होती आणि 2 एकरमध्ये त्याचं ते पसरलेलं होतं लॉन, लाईक त्याचं शेड वगैरे आपण जे काही म्हणतो त्याला. ठीक आहे, आणि ह्यूज होतं. लग्नाला जवळपास 5 ते 10 हजार लोक होते, तरी पण मंडप रिकामा होता कारण साईजच तेवढी होती. ठीक आहे, नाव यू जस्ट इमॅजिन की 800 एकरमध्ये जो प्लांट बनत आहे, जी कंपनी बनत आहे ती कशी असेल. ह्यूज, व्हेरी ह्यूज. ठीक आहे, तर अशी मोठी इन्व्हेस्टमेंट इथे येत आहे. ऑलरेडी काही कंपनीज आहेत, जसं एक स्कोडा आहे. सेकंड थिंग तुमचं JSW स्टील, त्याचा एक प्लांट आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे. थर्ड योसंग नावाचा एक ब्रँड आहे. सो बेसिकली दे आर इन टू द कॉटन्स. आय थिंक कॉटनमध्येच ते डील करतात आणि त्यांचं सुद्धा प्लांट आहे एक्झिस्टिंग ऑलरेडी एक, आणि ते आता त्यांचं अजून एक सुरू करणार आहे. हे बघा, आता मी इथून लेफ्ट घेऊन मी आता एका ठिकाणी जाईल. माझा इंडिकेटर मी दिलेला आहे. आता बघा, मी शेंद्रा MIDC मध्ये एंटर केलं आहे. हे बघा, ही लिव्हर कंपनीचं एंट्रन्स, बेसिकली ही माझीच कंपनी आहे. ठीक आहे, छान आहे. आता हे आपण एंट्री करत आहोत MIDC एरियामध्ये.